होय हो, कसं झालंय जेवण? घास तोंडात जायच्या अगोदर तर घासाने विचारते कसं झालंय जेवण, कसं झालंय जेवण, कसं झालंय जेवण. आणि भाताशिवाय तर खाऊ घालीत नाही काय कसं झालंय जेवण. फक्त बहाणा कारण पाहिजे तुला. मित्रा, जास्त विचार करू नको. इज्जत माणसाची नसते, इज्जत गरजेची असते. गरज संपली, इज्जत संपली. हाच जगाचा नियम आहे. ओ मेरे यारा, ओ बेदिलदारा, जान है हाजिर. मित्रा, आपण संघर्षाच्या सुरुवातीला शून्यात असतो आणि शून्य होऊनच जगलं पाहिजे. कारण आपण असा शून्य व्हायचं की आपण ठरवायचं की ज्याच्या सोबत राहू त्याची किंमत वाढवायची का त्याची किंमत कमी करायची. त्यामुळं आपल्याला कोणी हलक्यात घेता कामा नये. ओ ओ काही झोप काढताय झाले. सामान घेऊन ये एवढं जा. काय आहे? सामान घेऊन या, पाहुणे येणार आहेत आपल्याकडे. कसलं सामान आहे? हे काय लिहिलंय तेच घेऊन या. साल्ट मदर हो, साल्ट मदर घेऊन या जा. भेटतं का बाजारात? भेटत इंग्लिश. साल्ट मदर खरं का? साल्टला मराठीमध्ये काय म्हणतात? मीठ. आणि मदरला मराठीमध्ये काय म्हणतात? आई. दोन्ही मिळून काय झालं? मिठाई. मिठाई घेऊन या जावा. जावा भेटतंय डोकं जावा जावा. येवा हे पांडुरंगाच्या जगन्नाथा विठ्ठला महादेवा. मित्रा, फालतू गोंगाट करण्यात काहीच अर्थ नाही. फक्त शांत राहून चांगल्या वेळेची वाट पाहायची. कारण जगात सगळ्यात भारी हत्यार हा संयम आहे. की गागर का खेल कैसा के पाप धुले पश्चाताप ना धुले. मित्रा, आयुष्यात अपमान होणं सुद्धा गरजेचं आहे. कारण अपमान ही एक अशी गोष्ट आहे की ज्यामुळे माणसाचा आत्मसन्मान जागा होतो. आणि ज्या वेळेस माणसाच्या आत्मसन्मानाला ठेस पोचते, ज्या वेळेस माणसाच्या स्वाभिमानाला ठेस पोचते, त्यावेळेस माणूस जिद्दीने पेटून उठतो. फक्त झालेले अपमान विसरायचे नसतात. तेरी कायनात मेरे खाली हाथ और तार तार सपने दर्दों से होय ग, काय तुला माहितीये का आपल्याकडे कोण येणार आहे? आता कोण येणार आहे? तुझ्या आईचा नवरा. अब देख तू, अब तू गया बेटा. अगं राग होती कशाला? तुझं पप्पा येणार आहे तर. मी समजूया राधाला नको लागू तू माझ्या नादाला काढा रे. बायको माझ्याशी कालपासून बांधतीय. मग मी तिला म्हंटल, अगं लग्नात 7 फेरे घेताना तुम्हाला वचन दिलं होतं की तुमचा मान राखी, सगळ्यांचं ऐकील. तुम्हाला म्हणती कशी कमाल झाली बाई ह्या माणसाची. मग तिथं 4 माणसात तुमच्या संग वाद घालत बसायचा होता का मी? काय करताय? शिवाचा अभ्यास. होय हो? काय बोलता बोलता आपल्या लग्नाला 8 वर्ष झाली. बोलता बोलता तुझी झाली, आमची ऐकता ऐकता झाली ती. मित्रांनो, एक खतरनाक ट्रिक सांगतो तुम्हाला. जर तुमची बायको तुमच्यावर नाराज झाली असेल, चिडली असेल, रागावली असेल, तर तिला शांत कसं करायचं. सर्वात अगोदर तुम्ही बायको घेऊन यायची जी तुमच्याकडे नाही. कारण शांत करायला बायको लागल ना. मंगला बायको नसेल तर कोणाला शांत करणार. त्यामुळे अगोदर बायको लागल, पुढचं मग नंतर सांगतो तुम्हाला. सूर्यावरती थुंकणाऱ्या आणि नाश्त्यात आणि जेवणात माणसाचं शेण खाणाऱ्या या सर्वांनी पवार साहेबांचं आजच्या दिवशी सुद्धा मरण चिंतलं. याच्यासारखं दुर्दैव दुसरं काय आहे. राजकीय द्वेष किंवा एखाद्या व्यक्तीचा राग हे समजू शकतो, परंतु एखाद्या व्यक्तीला अशा पद्धतीने ट्रोल करणं चुकीचं आहे. परंतु फिकर नॉट साहेब, जंगलातल्या सिंहाला बिळातल्या उंदराने आव्हान द्यायचं नसतं. कारण सिंह समोर आल्यानंतर मुजरा घालावा लागतो. तुमच्यासारखे हजारो करोडो लोक तुम्हाला आज हृदयात जपतात. साहेब शतायुषी व्हा. हॅशटॅग शरदचंद्रजी पवार साहेब. राष्ट्रवादी होती आहे आमच्या मनात. साहेब सोबतीला महाराष्ट्र आहे अख्खा उजळेल राष्ट्रवाद. शिवा, पिकनिक कशी झाली बाळा? आज फिरायला गेलते ते. चांगले झाले. मज्जा आली का? हो. होय ग,
गेलते का डॉक्टरला? गेलते की. काय म्हणलं? डॉक्टर म्हणतात तुमचं रक्त कमी झालंय, रक्त भरावं लागेल तुम्हाला. रक्त कमी झालंय? एवढं माझं पिऊन पण कमी पडलं. बाल विवाह ही ठीक था, अब तो लगता है विवाह तक बाले नहीं बचेगा. तुला माहित आहे का काय? कुकरला 3-3 शिट्या का द्याव्या लागतात? का? अब देख तू. तुम्ही एकदा सांगितल्यावर कुठं ऐकता? उसके ढेरी में राई का दाना रंग ए पूजा, 31 तारखेला बॅग ही पॅक करून रेडी राहा. कुठं जायचंय शिवा? चल रे, चल, 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 चल. कुठं जायचंय? 2026 मध्ये. चंडम प्रतिचंड. होय का? काय? एक सांग का, काय? तुझं डोळं लय भारी दिसतं. काय झालंय काय आज नक्की? काय झाले आज माझे डोळे चांगले दिसायला? भारी म्हणजे जड ग. हे कसलं जड भारी, याच्यात काही फरक असतो काय? नाही, मला म्हणायचं होतं माझ्या परस्पर गांजा पिजा पिते काय. काल बोललेलं इतकं मनावर घेतलं. कुकर शिट्या मारताय तू रडायला लागली. ऐकलं का काय मी सांगितलेलं? सगळ्याच गोष्टी मनावर घेतल्या असत्या तरी तर राहिल्या असत्या. मग का रडायला लागली? कधीतरी कांदा कापून बघा, कांदा मग आपोआप रडायला येते. नवरा जेवढा रडवत नाही ना तेवढा हा कांदा रडवतो. बरोबर आहे ना? कोणीतरी रडवलं पाहिजे ना. तुम्ही नवऱ्याला हलक्यात घेता पण कांद्याला हलक्यात घेऊ शकत नाही ना. केस वाढल्यात, काय केलंय? किती केस वाढल्यात, कसे झाल्यात पाती गवतासारखे केस झाले. जरा कटिंग फिटिंग करावे, पण गवतच केलंय. देख लो भाई. हा तरी म्हणलं मग आज धरणं म्हैस का गिरक्या घालते माझ्याकडं. म्हैस वाटते मी तुम्हाला, म्हैस वाटते. हे गवत आहे का? हे गवतच आहे, गवतच झालंय ते सगळं. मग हे गवत आहे म्हणून तू म्हैस. हम लड़के हैं ना, हमारे साथ ऐसा ही होता है. ए फुल फुल घे. तुम्ही मला फुल बोलले, तुम्ही मला फुल बोलले. अगं, फुल धर म्हणलं फुलासारखे आहे. फुल बोलले तुम्ही मला. फुल मूर्ख आहे मी, मूर्ख दिसते. अरे मुझे चक्कर आने लग गया. फुलासारखे आहे म्हणून फुल धर म्हणलं. राहू दे नाही तर फुलच बोलले तुम्ही मला. बघा, दिलं तरी पंचायत, नाही दिलं तरी पंचायत. लेकिन तू कर भी क्या सकता. फूल ये अंगार बन गया. काय मी जर अचानक दिले तर येडफीड लावलं काय? येडा होईल की मी. का दुसरं लग्न करतात? आता येड्या माणसाचं काय सांगताय ते? भारी मिस्टेक हो गया सर. प्रेमी आशिक आवारा. मित्रांनो, सांताक्लॉज हे एक काल्पनिक पात्र आहे. आपण सांताक्लॉजचा विरोध करून आपण वसुदेव कसा चांगला होता हे सांगितलं म्हणजे आपण आपल्या धर्माशी एकनिष्ठ आहोत असं नाही. आपण प्रयत्न करताना प्रत्येक वेळी आपल्या मुलांना वासुदेवाच्या चांगल्या गोष्टी सांगितल्या पाहिजे. आपल्यातल्या चालीरीती, प्रथा, परंपरा काळानुरूप बदलल्या जरी असल्या तरी सुद्धा त्याचं महत्व आपल्या मुलांना सांगितलं पाहिजे. ना की सांताक्लॉजचा विरोध करून, त्याचा द्वेष करून आपल्या मुलांच्या मनात त्याच्याबद्दल तिरस्कार निर्माण करणं हे चुकीचं आहे. आपण आपल्या गोष्टी सांगायला कमी पडतो म्हणून आपण दुसऱ्याचा तिरस्कार करायला लागतो. तुम्हा सर्वांना आजच्या ख्रिसमस, नाताळच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. अरे काय चाललंय? मोबाईल चालवते, मोबाईल. असं चालत होते का मोबाईल? मग मोबाईलचा बॅलन्स संपल्यावर मोबाईल असाच चालतो. मग कधी टाकणार मोबाईल मध्ये बॅलन्स? इतने तेजस्वी लोग हैं हमारे पास. माझा बर्थडे आलाय, मग मला काय गिफ्ट देणार आहे तुम्ही बर्थडेला? काहीतरी देणार असाल ना? काय घेणार आहे? काय देणार आहे बर्थडेला?
देणार आहे की देणार आहे. 2 कानाखाली देणार आहे. काय 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 म्हणले तुम्ही? अगं ते 2 कानातले देणार आहे म्हणलं. कानातले देणार आहे. जा कामाचं बघ. वाचलो तिच्या आईला. लय मोठा कान झाला. होय हो. तुम्ही एवढं काय पुण्य केलं होतं जेव्हा तुम्हाला एवढी चांगली बायको भेटली? मी आमुषा पकडली होती आणि देवाला म्हणलं मला चांगली बायको मिळू दे. आणि मग ही माझ्या पदरात झाली. मग तुमचा पदर कुठे आहे? तीच देवाला विचारायला गेलो तर देव मला म्हणतोय आमुषा पकडल्यावर नसलेल्या पदरात असलंच असतंय. होय हो. तुम्ही कधी विचार केलता का तुम्हाला एवढी चांगली बायको भेटेल? हा विचार तर केला होता पण नाही मिळाली. सगळ्याच नशीब काय सारखं असतंय. मित्रांनो, आयुष्यातलं एक कटू सत्य सांगतो. आपल्या आयुष्यातून एखादी गोष्ट निसटून गेली तर ती अधिक सुंदर वाटू लागते. मग ती वेळ असो किंवा एखादी व्यक्ती असो. त्यामुळे आलेल्या क्षणांना आणि आलेल्या लोकांना जपायला शिकलं पाहिजे. त्यांच्यासोबत राहायला शिकलं पाहिजे आणि त्या क्षणांना, त्या प्रत्येक क्षणांचा उत्सव म्हणून साजरा केला पाहिजे. कारण ही वेळ गेल्यानंतर ती परत येऊ शकत नाही आणि आठवणींच्या भरोशावर मागचे दिवस पुन्हा येऊ शकत नाही. ओ नवीन वर्ष आलंय आणि मला काहीतरी गिफ्ट पाहिजे नाही बघा नवीन वर्षाचं. आता काय गिफ्ट पाहिजे तुला? बरं तू बोल. तुला पाहिजे गिफ्ट देतो. काय सांग तुला काय पाहिजे? मला ना असं गिफ्ट पाहिजे नाही ना. ते वर्षात माझ्या आठवणीत राहिलं पाहिजे आणि माझ्या डोळ्यासमोर पाहिजे. बस एवढंच. हा 1 नंबर गिफ्ट देतो तुला. तू बघत राहिली पाहिजे. तू पण काय विचार करशील. 1 नंबर गिफ्ट देतो. हे घे gift. हे काय कॅलेंडर असते का गिफ्ट? गिफ्ट कॅलेंडर असते? सारा खेळ गडबडा दिया. नको मला तुमचं काय गिफ्ट. हो उठा की. काय झोपले? नवीन वर्ष आले झोपले तू. हॅपी न्यू इयर. आता उठले तुम्ही माझा चेहरा बघितलाय तर सगळं वर्ष तुम्हाला चांगलं जात आहे बघा. आता आयो ये तो होगा. झाला आता वर्ष सुरू. तुला पण हॅपी न्यू इयर. काय हो काय झालंय? का तोंड काढून बसले? का टेन्शन मध्ये दिसताय? एवढा कशाचा विचार करताय? नाही ग तसं नाही. मी विचार करतोय जेव्हापासून तू मंगळसूत्र घातलंय तेव्हापासून मंगळ मला लागलाय आणि सूत्र सगळी तुझ्या हातात गेली. काय माणूस आहे? मी विचार करते काय टेन्शन आहे? हे तर मलाच टेन्शन द्यायला आले. मित्रा, कोण काय म्हणतंय याकडे बिलकुल लक्ष देऊ नको. कुणाचाही विचार करू नको. कारण या नवीन वर्षात खूप काही करायचं आहे. लोक काय म्हणतात किंवा लोक काय बोलतात याकडे अजिबात लक्ष देऊ नको. कारण स्वतःची किंमत स्वतःला माहिती असली पाहिजे. लोक जे बोलतात, लोक जे सांगतात ती त्यांची वैचारिक पातळी असते. त्यामुळं थांबायचं नाही. तर मित्रांनो, या सर्व रील पैकी तुम्हाला आमची कोणती रील आवडली खाली कमेंट करून नक्की सांगा. आणि चॅनलवरती नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि समोरची बेल आयकॉन सुद्धा दाबा जेणेकरून आमच्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर येईल. तर थांबूया इथंच. धन्यवाद.